धाव घेतली आणि आता स्ट्राईकला ऋतिकने मला चेंडू आणि उत्कृष्ट एवढं क्षेत्ररक्षण डॉक्टर यांच्याकडे फक्त एकच धाव दिली आणि सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा दुसरा चेंडू सागर आहे ना, सागर मला चेंडू आणि इथे क्षेत्ररक्षण बघताय आणि एक दोन धावा घेतल्या. एक अतिरिक्त धाव नो पण श्रवण मारायचा की ऋतिक यांना वगैरे ऋतिक काय करतो पुढे चेंडू आणि फट सुंदर करता आणि क्षेत्ररक्षण बॉल काही थांबत नाही आणि इथे कॅच मिस झाली. पुन्हा एकदा जीवदान ऋतिकला पुढे चेंडू सागर सागर पुन्हा सुंदर भरता लागला आणि तेवढं सुंदर गच्चा थोडस क्षेत्ररक्षण दोन धावा एकूण धाव संख्या 9. छान आणि पहिल्या षटकाच्या आलेख वाढवण्याचा सुंदर असा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा दोन धावा घेतलेल्या आहेत सागर याने. एकूण धाव संख्या 12. पुढील चेंडू सागर याला बघूया. सागर या चेंडूवरती कसा फटका मारणार आणि इथे दोन धावा घेतल्या. 14 एकूण धाव संख्या 14. स्ट्राईकला सागर नॉन स्ट्राईक ऋतिक. आपल्या संघाचा जो धावसंख्येचा आलेख आहे वाढवण्याचा प्रयत्न सुंदर आणि एक शॉर्ट रन गेल्याची नोंद घ्या. 13 रन. पुढे चेंडू सागर आहे ना तेवढा तिकट मारा डॉक्टर डिके यांच्याकडून आणि ते चार धाव आलेल्या आहेत. त्याच्या क्षेत्ररक्षण आणि संघाचा धाव वर एकूण धाव संख्या होते 17. पुढील संघाला एक खतरा दिलाय या पुढील चेंडू सागर सागर नाही सुंदर असा नॉन स्ट्राईकला लगावलेला चेंडू आणि 19 धावा आणि पुन्हा एकदा थोडस गाजा क्षेत्राने 2 धावा घेतल्या आणि धावसंख्या होते एकूण 21. बिनबाद 21. सुंदर कामगिरी दोन्ही या फलंदाजांकडून सागर आणि ऋतिक आणि इथे कट स्वरूपात एक धाव घेतली. पुढील होणारा सामना गिरजा 11 वर्सेस मंगळमूर्ती 11. या दोन्ही संघाच्या संगणकीत आपण ताबडतोब की मॅच झाल्यानंतर मैदानाकडे जायचंय. सुंदर फटका लगावला आणि तेवढे सुंदर क्षेत्र श्रवण यांच्याकडून आणि परंतु काही 2 धावा घेतले ते सागर यांना बघूया. 2 धावांची आवश्यकता कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करायचं पाहूया. आयुष 11 आणि ते पुन्हा एकदा एक धाव घेतली आहे किमिया 11 संघाकडून. सागर यांनी यशाकडे खेचून आणण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा एक धाव घेतली आणि अशा प्रकारे सामना किमिया 11 हा संघ